सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। मानखटाव विधानसभा मतदारसंघातील कातर खटावमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मानखटाव विधानसभा मतदारसंघात प्रहाराचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे मत व्यक्त केले आहे। तसेच पूजा खेडकरला जन्मठेप व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। खरं तर आगामी आता विधानसभेच्या अनुषंगाने पण काही हालचाली सुरू झालेल्या आहेत। तुम्ही मागे पण सांगितलं होतं की काही नावाची घोषणा जी आहे ती नेमकी काय उमेदवारांची घोषणा होणार होती, नेमकं काय? आम्ही मागच अरविंद पिसे यांची घोषणा केली नावाची। ते मानखटावमध्ये अतिशय दुर्लक्षित घटकांसाठी ते काम करते। बांधकाम मजूर असले, निराधार महिला असतील किंवा दिव्यांग असतील, आणि त्यांचा अभ्यास मानखटावच्या पाणी टंचाईबाबत अतिशय चांगला झालेला मी स्वतः ते पाहिलेला। माझा तारांकित पण होता, पण 8 तारखेला ज्या दिवशी विधानसभा पावसामुळे बंद झाली नाही तर तो तिथे आपल्याला उत्तर पण आलं असतं। त्यांनी केलेला एकंदरीत जे काही अभ्यास आहे त्याच्याद्वारे या भागातला अतिशय महत्त्वाचा आणि जीवाभावाचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचा त्यांचा एकंदरीत अभ्यासातून मला दिसतं, आणि म्हणून आम्ही हा पहिली सीट यांची आम्ही जाहीर केली आणि त्या सोयीनं आम्ही कामाला सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पण उमेदवारांची इथं चर्चा आहे की या ठिकाणी उमेदवार देण्यानंतर तुमची काही चर्चा तशा पद्धतीने झाली? तशी काही चर्चा झाली नाही। आम्ही यांना किमान 6 का 7 महिने अगोदरच जाहीर केली। अधिक काय विचारायचं आहे? महायुतीमधून आता सध्या तुमची जी चर्चा आहे ती म्हणजे मागण्यांचं निवेदन तुम्ही ते 19 तारखेला तुम्ही चर्चा करता, म्हणजे नेमकं काय अशा मागण्या आहेत की महायुतीमध्ये? आम्ही शेतकरी असेल, मजूर असतात, दिव्यांग बांधव असेल आणि विषमतेचं जे काही रोग लावलेलं आहे सरकार 75 वर्ष, एकंदरीत या देशामध्ये जातीभेदापेक्षा विषमतावाद आता फार मोठा भविष्यात होण्याची शक्यता आहे। म्हणून मी त्या दिवशी असं म्हटलं होतं का कॅमेरावाल्याला भेटणारा पगार, त्या मीडियातल्या पत्रकाराला भेटणारा पगार हा सुद्धा जमीन असण्याचा खाली लिहिणारा पत्रकार आणि तिथं ब्रेकिंग करणारा कुठला अधिकारी तुमचा नसेल। या सगळ्यामध्ये हे काही फक्त सरकारमध्येच नाही, सांगायचं तात्पर्य असं आहे का ही विषमतेचं बीज सगळ्या इकडे होत आहे, आणि अशा प्रकारचा नवीन भेदभाव, नवीन वाद निर्माण होतो। जातीवादी आणि धर्मवादापेक्षा ही डेंजर आहे। या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये 2.5 लाख कलेक्टरला पगार देत असताना चपराशाला 30-40 घरात भागावं लागतं, आणि तिथं शेतकऱ्याला किमान 5 एकर शेतकऱ्याला 15,000 पगार भेटू नये, ही जे विषमतेचं रोपटं सगळ्याच पक्षानं लावलं ते आम्हाला तोडून टाकायचं। त्यासाठी ही लढाई लढतो आहे का इथे तुमच्या समोर जातीवाद आणि धर्मवाद मांडला जातं। हा सगळा व्यवस्थित प्लॅनिंग आहे राजकीय पक्षाचं, आणि हे प्लॅनिंगच आम्ही तोडणार आहोत। आणि खरा वाद काय आहे ते लोकांना आम्ही समजून सांगू। एकट्या गोदरेज कंपनी किंवा पारसी लोक 6 पारसी जोड मुंबईतली 6,000 एकर जमीन, आणि आमच्या सगळ्या कष्टकरी कामकरी मिल कामगारांना झोपाले जागा भेटेल एवढं पण घर भेटत नसेल, तर हा विषम वाद तोडायचा आहे। अंबानी एका लग्नात जर 5,000 कोटी खर्च करत असेल, क्रिकेटवाल्याला 1 कोटी देत असेल, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सुवर्ण पदक आणणाऱ्याला तुम्ही 10 लाख देत नसेल, तर ही विषमतावाद आहे। या विषमतावादाची विरोधात करायचं। महायुतीतून जे आता मागण्यांचं तुम्ही निवेदन जे दिलेलं आहे किंवा देणार आहे त्यामध्ये, त्या अनुषंगाने जर तुमच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर भविष्यातला काय अजेंडा? जर पूर्ण झाला नाही तर आम्ही स्वतंत्र लढाई लढवू। ते काही तिसरी आघाडी नाही, ते शेतकरी शेतमजुराची कष्टकऱ्यांची आघाडी आहे। नाही, तिसरी आघाडी नाही, बिलकुल नाही। तिसऱ्या आघाडीचं नाव खूप बेकार झालेलं आहे। ही तिसरी आघाडी आम्ही करणार नाही। शेतकरी शेतमजूर कष्टकरी काम करणाऱ्याची आघाडी निर्माण करू, आणि 2 धारी तलवारनं सगळ्या पार्टी पक्षांना आम्ही त्याचा मुकाबला करू। मला वाटतं तिला जन्मठेप झालं पाहिजे पूजा खेडकरला। तिला जे काही SDO तहसीलदार जे जबाबदार आहे UPSC मध्ये जर असं होतं तर आता राहिलं काय? सगळ्या हायकोर्टाचे निकाल बदलायला लागले। UPSC सारखी संस्था जर अशा प्रकारची वागत असेल तर त्याला सुद्धा दंडात्मक कारवाई, आणि आता तातडीनं तिची सर्व्हिस बाहेर काढून तिला जन्मठेपपर्यंत पोहोचलं पाहिजे। पुन्हा असा कोणी गुन्हा करणारच नाही अशा प्रकारची व्यवस्था केली।
दिव्यांगाच्या अनुषंगाने दिसले. आता सध्या आपण जर पंचायत समितीमध्ये जाऊन पाहिलं तर दिव्यांगासाठी जे साहित्य आलेलं आहे ते तसंच पडून आहे. ते जर वाटप केलं नाही 15 दिवसात तर आम्ही स्वतः येऊन ते वाटप करू. जरांगे पाटलांचा जो काही आता अल्टिमेटम दिलं होतं शासनाला, तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.